फ्रेंड्स, बऱ्याच जणांना आहे ना, उपासाचे आहे ना, तेच-तेच पदार्थ खाऊन किंवा ना साबुदाण्यामुळे आहे ना, बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते किंवा तळलेले पदार्थ खाऊन ॲसिडिटी होते. म्हणूनच आज आपण आहे ना, स्पेशल उपवासाचं कम्फर्ट फूड आपण करणार आहोत. जसं रेग्युलर आपण जेवतो ना, त्यातनं कम्फर्ट फूड भात-वरण असतं ना, तसंच उपवासासाठी खास न जळजळ होणारं, पचायला हलकं आणि चविष्ट असं कम्फर्ट फूड करणार आहोत. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना, वरई करणार आहोत आणि त्याचबरोबर ना, नाशिकचा एक पदार्थ करणार आहोत, जो आपल्या वरईवर घेण्यासाठी स्पेशली शेंगदाण्यापासून आहे, पण जळजळ न होणारा. मिठाची वरई करण्यासाठी एक छोटी कढई घेतलेली आहे आणि बरोबर आपले जे आमटीची वाटी आहे तेवढी एक वाटी आपण वरई घेतलेली आहे. बरं, आता डायरेक्ट आहे ना, वरई शिजवण्याच्या आधी आपल्याला आहे ना भाजून घ्यायची. भाजल्याने काय होते, एक तर लवकर शिजते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती पचायला सुद्धा हलकी होते. अशी जर आहे ना हलकी पांढरी झाली ना की मग ती काढायची. एक 2 ते 3 मिनिटं आपण छान आहे ना कंटिन्यू हलवून भाजून घेतलेली आहे आणि रंग बघू शकताय तुम्ही. सुरुवातीला ट्रान्सपरंट होता, आता छान पांढरा शुभ्र आहे. लाल करायची नाहीये, नाहीतर रंग बदलतो. आता आपण काय करूया, ही कढई आपण बाजूला ठेवूया. झटपट कुकर मधली वरई करणार आहे आपण. त्यासाठी छोटा कुकर ठेवलाय आणि 1 ते 1.5 चमचा आपण आहे ना हे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही 1 चमचा तूप घातलं तरी चालेल. तेल कडकडीत तापलेलं आहे. अर्धा चमचा जिरे. आता आपण भाजून घेतलेली जी वरई म्हणजेच भगर ती आपण घालूया. चवीप्रमाणे मीठ. आता आपण या फोडणीमध्ये फक्त मिक्स करून घेऊया. आता आपण मिक्स केलेलं आहे. त्यानंतर आपण आहे ना ह्याच्यात पाणी घालून घेणार आहे. बरं, आता ह्याचं पाण्याचं प्रमाण म्हणजे आपण 1 वाटी भगर घेतली होती म्हणजे वरई, तर आपण काय करायचंय 2.5 ते 3 वाट्या आपण आहे ना ह्याच्यात पाणी घालून घेणार आहे. ह्याला आता आपण खळखळून उकळी काढून घेऊया. मस्त उकळी आली. आता ना छोटा लिंबाचा तुकडा घ्यायचा किंवा चतकोर लिंबू, त्यात थोडं पिळून घेऊयात आणि छानपैकी मिक्स करायचं. परत एकदा मिक्स करून झाल्यावर झाकण लावायचं आणि 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या. गॅस बंद केलेला आहे. प्रेशर रिलीज होईपर्यंत आपण कुकर बाजूला ठेवूया. 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि प्रेशर रिलीज झालेलं. आपण झाकण काढून चेक करूया. मस्त अशी आहे ना वाफ आलेली आहे. आपली जी वरई आहे हे बघा, इतकी सुंदर झालेली आहे. मस्त, फारही मोकळी नाही आणि फारही मऊ नाही. बरं, तुम्हाला जर ना मोकळी हवी असेल तर पाणी थोडं कमी टाकलं तरी चालेल आणि मऊ हवी असेल तर अर्धी वाटी पाणी ऍड करायचं. आता ही गरमागरम तयार जी वरई आहे ती बाजूला ठेवूयात. मंडळी, मस्त अशी आहे ना कुकर मध्ये केलेली साधी सुधी सात्विक मिठाची अशी भगर किंवा वरई इथे तयार आहे. आपण ती सर्व करून घेतली. उपवासाचं आपल्याला इकडे ना झणझणीत झिरकं करायचंय. त्यासाठी आपल्याला आहे ना या ओल्या शेंगा लागणार आहे, कारण ओल्या शेंगांपासून आपण करणार आहोत. बरं, जर ओल्या शेंगा नाही मिळाल्या तर तुम्ही आपल्या रेग्युलर शेंगदाणे घेतले तरीही चालेल. आता आपण या ज्या शेंगा सोलून घेऊयात आणि 1 वाटी आपण आहे ना ओले हे दाणे घेऊयात. 1 वाटी आपण आहे ना ओल्या शेंगांचे दाणे घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये आपल्याला झिरक्याचं मिश्रण तयार करायचंय. त्यासाठी हे सगळे शेंगदाणे, चांगली एक मूठभर कोथिंबीर घ्यायची स्वच्छ धुतलेली आणि चांगल्या 5 ते 6 मिरच्या घ्यायच्या. मी इथे काय केलंय 2 तिखटवाल्या घेतल्या चांगल्या आणि एक 3-4 आहेत ना आपल्या ज्या रेग्युलर असतात त्या. थोडंसं पाणी घालूयात आणि मस्त पेस्ट करून घेऊयात. मस्त आपण आहे ना फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण झिरकं करायला घेऊयात. इथे आपण आहे ना झिरक्यासाठी एक छोटी कढई ठेवलेली आहे. तेल जरासं जास्त घ्यायचं. अर्धा चमचा जिरे. आता आपण जी पेस्ट केली होती ती ह्याच्यात काढून घेऊया. आता लो फ्लेमवर आहे ना ही जी पेस्ट आहे ती चांगली 3 ते 4 मिनिटं आपण या तेलावर फ्राय करून घेऊया. 3-3.5 मिनिटं आपण छानपैकी ना परतून घेतलं. आता तुम्ही बघू शकता ह्याला कडेने आहे ना तेल सुटायला लागलेलं आहे. या वेळेला काय करायचं, आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता ह्याच्यात पाणी घालायचं. पण पाणी घालताना गार पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालायचं.
जवळजवळ मी ना 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे आपण आहे ना मध्यम कन्सिस्टन्सीचं करणार आहे. तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त पाणी घातलं तरी चालेल. आता काय करूयात आपण ह्याला छानपैकी खळखळून उकळी काढून घेऊया. आपल्या उपवासाच्या झिरक्याला इतकी मस्त उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता असं छान दाटसर आणि मस्त मिळून आलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून आहे ना हे सर्व करूयात. मंडळी, मस्त अशी झटपट होणारं झणझणीत असं उपवासाचं ओल्या शेंगदाण्याचं झिरकं तयार आहे आणि ते आपण इथे सर्व केलंय. फ्रेंड्स, उपवास विशेष मस्त अशी आहे ना मिठाची भगर तयार आहे. त्याच्यावर मस्त असं आहे ना कडकडीत उकळलेलं झणझणीत असं झिरकं घालून घेऊया आणि फायनली त्याच्यावर आपण साजूक तूप घालून मस्त असं उपवासासाठी सात्विक असा साधा सुधा आणि पटकीने होणारा मेन्यू तयार. तर मंडळी, तुम्ही ना ही पद्धत तर बघितलीच असेल वरई करण्याची. नवीन पद्धत आहे. महत्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेला आहे ना पातेल्यात किंवा एखाद्या कढईत करतो ना वरई, त्यावेळेला सतत आहे ना बऱ्याच वेळा झाकण काढून हलवावं लागतं. इथे 2 शिट्ट्यांमध्ये तुमची वरई आहे मस्तपैकी ना पांढरी शुभ्र आणि चविष्ट आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी होते. आणि आता जे आपण दुसरं वरईवर घेण्यासाठी केलं होतं ते नाशिकचं झिरकं, त्याला झिरकं म्हणतात. मस्त झणझणीत असतं आणि खूप कमी साहित्यात असतं. सो नक्की हे 2 पदार्थ करून बघा. ह्याच्या व्यतिरिक्त आपण उपवासाचे असंख्य प्रकार केलेले आहेत. त्याची सगळ्याची लिस्ट देते, चेक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.